आपला आशीर्वाद घेण्यासाठी आला। नमस्कार, पूरबिया संजाल में आपका स्वागत है। मैं हूँ ओमकार मणि। पूरबिया संजाल के इस अंक में लोकसभा चुनाव में प्रत्याशियों को चुनाव आचार संहिता का कितना ख्याल रखना पड़ता है, इसकी झलक दिखाएंगे। उल्लासनगर के मराठा विभाग क्षेत्र में छत्रपति शिवाजी महाराज मैदान में चुनाव प्रचार सभा में देर से पहुंचे श्रीकांत शिंदे बड़ी जल्दबाजी में महिलाओं द्वारा आरती स्वीकार की। जय भवानी, जय शिवाजी। सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद। आम्ही फक्त डेव्हलपमेंट आणि विकासावरती बोलतोय, फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट। बाकी लोक जे त्यांच्या वरच्या नेत्यांपासून जे खालच्या लोकांपर्यंत फक्त शिव्या, दुसरं काही नाही। आज महाराष्ट्राचे राजकारण जे आहे एवढ्या खालच्या स्तरावरती गेलं। मला वाटतं येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी या सगळ्या लोकांना जो आहे हा धडा शिकवणं गरजेचं आहे की महाराष्ट्राने असं राजकारण कधी पाहिलं नाही। जो आमच्या सुखा देतो त्याच्यासाठी आम्ही उभे राहू, जो आम्हाला मदत करतो आमच्या अडीअडचणीमध्ये त्याला आम्ही मदत करू, जो आमच्या शहराचा विकास करेल, जो आमच्या गल्लीचा विकास करेल, जो आमच्या विभागाचा विकास करेल, जो आमच्या लहान मुलांचं जे आहे भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी सुरक्षित करेल त्याला आम्ही मतदान करू। हे ठणकावून जे ते आपण सांगितलं पाहिजे 20 तारखेला। म्हणून 20 तारखेला मोठ्या संख्येमध्ये त्या पूर्ण एरियामधून जे आपण मतदान करायचे। लोक प्रतिनिधि को लगातार अपने क्षेत्र के पदाधिकारियों से, इलाके के भौगोलिक क्षेत्र से और नागरिकों की समस्याओं, मूलभूत सेवाओं की जानकारी है। ऐसी विशेषताएं कल्याण के सांसद रहे और वर्तमान में कल्याण संसदीय क्षेत्र से महायुति शिवसेना के प्रत्याशी श्रीकांत शिंदे की है। डॉक्टर श्रीकांत शिंदेनी जे काय काम केले त्याला काही सांगायची गरज नाही लागणार। या उल्हासनगर साठी गोरगरीब जनतेसाठी जे 200 बेडचं जे आहे हे नो कॅश काउंटर हॉस्पिटल उभं केलं। एकही रुपयाचा तो गरीब रुग्णाला जो आहे तो तिथे भरावा लागणार नाही। पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांना जे आहे पूर्णपणे मोफत सुविधा जी आहे त्या हॉस्पिटल मध्ये तिथे मिळते। 2014-2019 आपण सगळ्यांनी मिळून जे आहे एका 27 वर्षाच्या युवकाला जे आहे हे संसदेमध्ये पाठवलं, फक्त 27व्या वर्षी। 2014ला 2.5 लाखाच्या मताधिक्याने आणि 2019ला 3.5 लाखाच्या मताधिक्याने आणि गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करतो। या मतदारसंघामध्ये जे आहे हे मगाशी सावंत साहेब म्हणाले ते की सर्वात जास्त संपर्क असणारा जर कुठला खासदार असेल, आणि मी हे सांगणार नाही सावंत साहेब, हे माझे सगळे सहकारी जे बसलेत हे सहकारी तुम्हाला सांगतील की बाबा एक हा डॉक्टर श्रीकांत शिंदे हा खासदार जरी असला तरी नगरसेवकासारखा जो आहे हा वॉर्ड गल्ली आणि गल्लीच आहे। हे त्याला माहिती आहे कुठल्या गल्लीमध्ये कुठलं काम आहे, कुठल्या गल्लीमध्ये काय काय समस्या आहेत, कुठल्या वॉर्डमध्ये काय समस्या आहेत, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये जर आपण तुम्ही फिरला, या मतदारसंघामध्ये सगळे रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे आम्ही केले। आजपर्यंत 70 से 80% रस्ते जे आहे कल्याण लोकसभेमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे झाले। या उल्हासनगर मध्ये काही रस्त्यांचं काम जे आता सुरू आहे, पुढच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा होईल एवढं आपल्या सगळ्यांना मी सांगतो। एका ठिकाणी जे आहे ते आपण कोविड मध्ये जे आहे ते खिशातून पैसे काढून जे लोकांना खिचडी वाटत होतो, जेवण वाटत होतो, रेमडेसिवीर देत होतो, आणि दुसरीकडे जे आहे 300 ग्राम खिचडी लोकांना द्यायची होती, त्याची 200 ग्राम स्वतः खाली 100 ग्राम लोकांना दिली। तर अशा लोकांना मतदान करणार आहे तुम्ही? अशा लोकांना मतदान करणार का? सावंत साहेब, लोक जे आहेत आम्हाला जिथे आम्ही रथावरती जर असू तर लोक असंच करतात, डायरेक्ट असंच दाखवतात तुम्हीच आहे, दुसरं कोण नाही, अशी परिस्थिती आहे। एवढा उत्साह आहे लोकांमध्ये, एवढा चांगलं कार्यकर्ते काम करतात, इथे सगळे पक्षाचे कार्यकर्ते बसले। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो त्याच्या पक्षाचा उमेदवार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे सगळे लोक काम करतात। आमच्या कल्याण लोकसभेमध्ये एक असं उदाहरण असेल की तिथे जे आहे ते सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते जे आहे ते एकत्र एक दिलाने आणि एक जोशामध्ये काम करतात। या ठिकाणी माझ्या प्रचाराला उदय सामंत साहेब, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित आहेत। गोपालजी लांडगे साहेब असतील, त्याचबरोबर प्रदीपजी रामचंदानी आहेत, सचिनजी कदम आहेत, जमनाजी पटवाणी जे आहेत, भगवान भालेराव जे आहेत, गंगोत्री जे आहेत, राजेंद्र चौधरी आहेत। एक दिवस आपण डॉक्टर श्रीकांत शिंदेला मत करा आणि 5 वर्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहेत सतत आपल्या सेवेमध्ये असणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
कल फिर मिलेंगे नए राजनीतिक दृष्टिकोण के साथ।